नमस्कार मैत्रिणींनो, धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की 32 साईज 4 टक्स पूर्ण स्टिचिंग. तर बघू शकता की हा बॅक साईडचं मी अस्तर वगैरे जोडून घेतलेला आहे, गळा तयार करून घेतलेला आहे आणि बाकीचे भाईला अस्तर जोडलेलं आहे. फ्रंट साईडला पण पूर्ण सगळं व्यवस्थित अस्तर जोडून घेतलेलं आहे. तर कशा पद्धतीनं मी टक्स घेतलेले आहेत आणि कशा पद्धतीनं आपण आता मशीनवरती टक्स मारून घेणार आहोत ते पूर्ण डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर हे बघू शकता, दोन्ही साईडला मी अस्तरच्या ब्लाऊजवरती मार्किंग करून घेतलेलं आहे. अगदी खूप कमी वेळेमध्ये फिनिशिंग सहित तुम्हाला मी ब्लाऊज तयार करून दाखवणार आहे. तर कुठेही व्हिडिओ स्किप न करता व्यवस्थित पूर्ण बघा, म्हणजे सर्व बारीक सारीक गोष्टी पण तुम्हाला लक्षात येतील. तर बघू शकता, टक्सची रुंदीसाठी मी घेतलेलं आहे 3.5 इंच. इथून हुकलूक पट्टीच्या इथून मी दोन्हीचा मध्य करून इथून टक्स घेतलेला आहे. त्याच्यानंतर इकडच्या साईडला पण तुम्ही बघू शकता 2 इंचा मध्य केलेला आहे आणि तिथून टक्स आखून घेतलेला आहे आणि हा आपला क्रॉसमध्ये टक्स घ्यायचा आहे. तर प्रत्येक टक्समधलं अंतर हे 1.25 किंवा 1.5 इंच असणं गरजेचं आहे, तरच आपला फ्रंट साईडचा जो भाग आहे ना तो परफेक्ट आणि अगदी फिटिंगला परफेक्ट बसणार आहे. तर दोन्ही साईडला ह्या पद्धतीनं मी पूर्ण मार्किंग करून घेतलेलं आहे. जो हा असतो ना मधला मेन टक्स, तो रुंदीला जास्त असतो. म्हणजे आता मी 32 साईजला 2 इंच रुंदीचा टक्स घेतलेला आहे. तर हा चेस्टच्या मापानुसार बदलत जातो. म्हणजे जर समजा 38 किंवा 40 चेस्टचा असेल तर तिथं आपल्याला रुंदी टक्सची जास्त घ्यावी लागती. तर हा कडेचे जे टक्स असतात ना ते 1.5 इंच अंतर ठेवायचे असतात. तर ह्या पण साईडचं बघू शकता तुम्ही, हा असा क्रॉसमध्ये टक्स घ्यावा लागतो. त्याच्यानंतर आपल्याला हे दुसऱ्या साईडचे टक्स घ्यायचे आहेत. तर किती छान आपला फ्रंट साईडचा पफ व्यवस्थित आलेला आहे बघा. म्हणजे ह्या पद्धतीनं जर टक्स घेतलं ना तर फ्रंट साईडचे पफ खूप सुंदर पद्धतीने येतात. तर बघू शकता तुम्ही. त्याच्यानंतर ह्या पण साईडचे आपल्याला टक्स सगळे व्यवस्थित त्याच पद्धतीने घ्यायचे आहेत. तर दोन्ही साईडचे आपले व्यवस्थित टक्स घेऊन झालेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला योगपट्टी जोडून घ्यायची. योगपट्टीला पण मी अस्तर जोडून घेतलेला आहे. आता योगपट्टी आपण दोन्ही साईडला जोडून घेणार आहोत. पावींचं अंतर ठेवून आपल्याला हे दोन्ही पण आपण व्यवस्थित जोडून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आतल्या साईडला पूर्ण कापड ठेवून आपल्याला परत असं पूर्ण अस्तरला असं जोडून घ्यायचं आहे.
तर पूर्ण असं व्यवस्थित आपल्याला बाहेर काढून घ्यायचं आहे हे. तर आता दोन्ही पण बघायचे आपल्याला साईज व्यवस्थित एकसारखी झाले की नाही हुक लूप पट्टीची. आणि जी साईज जास्त मोठी झाली असेल ती आपल्याला कट करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला ना लूप पट्टी लावून घ्यायची आहे. अगोदर आतल्या साईडला पट्टी ठेवून वरून आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. खालच्या साईडला आपल्याला 1/2 इंच फोल्ड करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर वरून आपल्याला दाब टीप देऊन घ्यायची आहे. तर आता इकडे आपल्याला हुक पट्टी लावून घ्यायची आहे. त्याच्यासाठी मी 1 इंच रुंदीला पट्टी घेतलेली आहे. त्याला एक साईडला मी फोल्ड करून घेतलेला आहे आणि सरळ अशी आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आतल्या साईडला पट्टी ढकलून वरून आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. तर हुक आणि लूप पट्टी आपली जोडून झालेली आहे. तर बघू शकता जो भाग जास्त वाटतो तो व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित अगदी गळा आपला तयार करायचा आहे. बराच वेळा काय होतं, गळा जरी आपण सुरुवातीला कटिंग केलं, हुकलूक पट्टी जोडल्यानंतर गळ्याचा थोडा आकार बदलतो. त्यामुळे थोडासा व्यवस्थित आपल्याला त्याला शेप देणं गरजेचं आहे. तर हुकलूक पट्टीची उंचीसुद्धा एकसारखी आणि व्यवस्थित सेम झालेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला गोटपट्टी जोडून घ्यायची आहे फ्रंट साईडला. तर आपल्याला गोटपट्टी जोडून घ्यायची आहे. 1/2 इंच अंतर घेतलेलं आहे मी. तुम्ही फिनिशिंग पट्टी पण लावू शकता किंवा गोटपट्टी पण लावू शकता, हे तुमच्या आवडीवरती अवलंबून आहे. त्याच्यानंतर आपल्याला गोट तयार करायचा आहे नाजूक आणि एकसारखा. तुम्ही जर गोटची प्रॅक्टिस थोडी थोडी केली तर नक्कीच तुम्हाला परफेक्ट असा गोट जमणार आहे. दुसऱ्या पण साईडला त्याच पद्धतीने आपल्याला गोट तयार करायचा आहे. तर एक्स्ट्रा जे कापड होतं ना ते आपल्याला कट करून टाकायचं आहे. तर आता आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचा आहे. पाठीमागचा भाग आपला अगोदरच तयार केलेला आहे चौकोनी गळा. तर आता आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचं आहे, ते पण अर्धा इंच अंतर घेऊन.
सुरुवातीला जरा लॉक करून घ्या, म्हणजे जेणेकरून टीप असते ना ती उसवता कामा नये त्यासाठी. ह्या साईडला पण त्याच पद्धतीनं आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला जोडायची आहे बाही. एक्स्ट्राचं जे कापड होतं ना ते आपल्याला कट करून टाकायचं आहे. बऱ्याच वेळा शोल्डरच्या साईडला थोडंसं कापड राहतं, पण ते कट करून टाका. पण गळ्याच्या साईडला अजिबात कटिंग करू नका, त्यामुळं काय होतं गळ्याचे आपलं आकार बदलू शकतो. तर ही उजवी साईडची बाही आहे, तर त्याला चेक करून घ्या आणि मधल्या साईडला आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे आणि मगच बाही जोडायला सुरुवात करायची आहे आपल्याला. तर व्यवस्थित बाहीची लेवल आहे की नाही ते चेक करा आणि बरोबर मध्यभागी जिथं मार्किंग केलेलं आहे ना तिथं शोल्डरच्या ठिकाणी ती बाहीचं मार्किंगची बाजू ठेवून मग बाही पुरती की नाही हे चेक करून मग बाही जोडायला सुरुवात करा. पाव इंच अंतर ठेवून आपल्याला व्यवस्थित बाही जोडून घ्यायची आहे. डबल टिप घ्या. दुसऱ्या पण साईडला आपल्याला त्याच पद्धतीनं बाही जोडून घ्यायची आहे. बाही शक्यतो जरा जास्तच ठेवा, कारण जेणेकरून जर जास्त झाली तर आपल्याला कटिंग करता येते, पण जर कमी पडली तर जोडाजोड करत बसावी लागते. त्यामुळं बाहीची जी रुंदी असते ना ती नेहमी जास्त ठेवा, म्हणजे मुंड्याचा जो बाहीचा घेर असतो ना तो जास्त ठेवा नेहमी. त्याच्यानंतर जे एक्स्ट्राचं कापड होतं ना बाही जोडून जे शिल्लक राहतं ना ते आपल्याला कट करून टाकायचं आहे. तर दोन्ही साईडला थोडं थोडं एक्स्ट्रा राहिलेलं आहे, तर ते आपल्याला लेवल करून घ्यायचं आहे व्यवस्थित. तर आत्ता आपल्याला टीप मारून घ्यायची आहे, म्हणजे जी आपली कवर शिलाई असते ना ती आपल्याला तयार करायची आहे. वरून आपल्याला कवर शिलाई घ्यायची आहे आता. तर ह्या साईडला पण आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. ह्या पण साईडला आपल्याला वरून कवर शिलाई घ्यायची आहे.
त्याच्यानंतर आपल्याला आता फिटिंग करून घ्यायचं आहे। तर 32 चेस्टचा हा ब्लाऊज आहे। त्यासाठी आपल्याला 8 इंच म्हणजे चौथा भाग म्हणजे 8 इंच आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे। व्यवस्थित करून फ्रंट साईडला मग माप टाका आणि माप जी घेताना ती अंगावरची असू देत किंवा ब्लाऊजवरची असू देत ते व्यवस्थित असणं गरजेचं आहे, तरच आपलं फिटिंग चुकणार नाही। आणि कंबर आहे 28 इंच, तर त्याचा चौथा भाग येणार 7 इंच। 7 इंचावरती आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला दंडघेराचं माप टाकायचं आहे। दंडघेर जेवढा असतो ना त्याचा निम्मा भाग आपल्याला इथे टाकायचा आहे। त्याच्यानंतर पूर्ण व्यवस्थित बाहीपासून ते खालीपर्यंत आपल्याला व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचं आहे। म्हणजे टिप मारताना आपल्याला कुठेही काही चुकू नये यासाठी अगोदर आपल्याला व्यवस्थित सरळ टिप मारून घ्यायची आणि मार्किंग करून घ्यायचे आणि नंतरच आपल्याला टिप मारायला सुरुवात करायची आहे। तर आता सरळ आपल्याला अशी टिप मारून घ्यायची आहे। तर तिथं थोडं लॉक करून घ्या, जेणेकरून काय होतं शेवट आला ना की तिथं लॉक केलं म्हणजे लवकर टिपा उसवत नाही आणि आपलं फिनिशिंगही खूप सुंदर दिसतं। त्याच्यानंतर पाव इंच अंतर ठेवून आपल्याला अशा 2-3 टिपा मारून घ्यायच्या आहेत। जास्तीत जास्त एक 3 तरी टिपा आपल्याला आतल्या साईडला असणं गरजेचं आहे, कारण ह्या टिपा यासाठी माराव्या लागतात की जर कस्टमरला नंतर खूप दिवसांनी ब्लाऊज जर घट्ट झाला तर त्यांना एखादी टिप उसवता यावी, ह्यासाठी आपल्याला ह्या पाव इंच अंतरावरती 3 किंवा 4 टिपा मारणं गरजेचं आहे। तर ह्या पण साईडला त्याच पद्धतीनं आपल्याला फिटिंगच्या टिपा मारून घ्यायच्या आहेत। त्या पण साईडला आपल्याला एक पाव इंच अंतर ठेवून 3 टिपा मारून घ्यायच्या आहेत। तर बघू शकता ह्या ज्या आपण टिपा मारलेल्या आहेत त्या कशा सरळ आलेल्या आहेत, म्हणजे कुठेही वेडवाकडं असं झालेलं नाही आहे, तुम्ही बघितलंच आहे। तर आपल्या फिटिंगच्या ज्या टिपा असतात ना त्या सरळ येणं गरजेचं आहे। जर आपलं वेड्या वाकड्या होत असतील तर आपलं फिटिंग परफेक्ट बसणार नाही। तर तुम्ही बघतच आहात किती फिनिशिंग सहित आणि किती कमी वेळेमध्ये हा मी ब्लाऊज तयार केलेला आहे। मैत्रिणींनो, तुम्हीही ह्याच पद्धतीनं स्टेप बाय स्टेप व्यवस्थित पूर्ण व्हिडिओ बघून ह्याच पद्धतीनं तुम्ही ब्लाऊज तयार करा। नक्कीच फिटिंगला परफेक्ट आणि फिनिशिंगलाही खूप सुंदर होणार आहे ब्लाऊज हा। तर ह्या पण तुम्ही टिपा बघू शकता कशी स्ट्रेट एक लाईनमध्ये टिप आलेली आहे। कारण मुंड्याच्या टिपा असतात त्या एकत्र जुळणं पण गरजेचं आहे आणि ही जी टिप आहे ना अगदी स्ट्रेट येणं पण गरजेचं आहे। तरी मैत्रिणींनो, तुम्हाला ब्लाऊज शिवताना एखादा पॉईंट कळाला नसेल किंवा एखादी गोष्ट तुमच्या लक्षात आली नसेल तर नक्की कमेंट करून सांगा। तर ब्लाऊज संदर्भात, ड्रेस संदर्भात, घागऱ्या संदर्भात काही जरी अडचण असली ना तर नक्की तुम्ही कमेंट करत जावा। त्याच्यावरती पण मी खूप छान पद्धतीनं व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करेन। तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये।